कोकण म्हटलं की कोकणातील काजू, आंबा, कोकम हा कोकणी मेवा प्रसिद्धच. कोकणात काजू, आंबा, कोकम यावर आधारित अनेक बागायती आपल्याला पाहायला मिळतात. गावोगावी आंबा, काजूची झाडेही असतात. त्यामुळे यावर आधारित प्रक्रिया उद्योग देखील कोकणात भरपूर आहेत. आज आपण असाच एक उद्योग काजू व कोकमावर आधारित मालवण तालुक्यातील एक मोठा कारखाना पाहणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील व्यावसायिक सुरेश नेरुळकर यांनी 31 वर्षापूर्वी काजू कारखाना उभारला आहे. चला तर मग पाहूयात या कारखान्याविषयी ते नेमकं काय सांगतात. मी सुरेश अंकुश नेरुळकर. 1995 साली या काजूचा उद्योग मी चालू केला. बँकेकडून मी 5,000 रुपये सुरुवातीला घेतलं आणि 35 किलो छोटी मशिनरी कृषीवाल्याने दिली होती. छोटीशी मशिनरी 25 किलोचा डायर आणि एक हँड कटिंग ते मशीन होती मिळायची ती मशीन. असं घेऊन चालू केला उद्योग. आम्ही घरातली 2 माणसं करत होतो. त्यावेळी आम्ही दारिद्र्य खालचे लोक होतो. बँकेत सुद्धा की जास्त मोठी रक्कम देत नव्हती. 5,000पासून आम्ही सुरुवात केली. त्यावेळी आम्ही घरातल्या घरात करत होतो. त्याच्यानंतर हळूहळू तो बँकेकडसून जसं अर्थसहाय्य वाढत गेलं तसं तो हळूहळू वाढवला आणि आज रोजी आमच्याकडे जवळ 125 महिला आणि पुरुष काम करतात. महिला आणि पुरुष 125 महिला काम करतात. जर ह्या उद्योगाकडे आणि त्याच्याचबरोबर हा उद्योग करणारे तरुण असतील तर त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. त्या प्रशिक्षणाचा त्यांना फायदा जिल्हा उद्योगकडून ते सबसिडी मिळते त्यांना आणि ते गावातल्या गावातच लोकांना रोजगार देऊ शकतात. गावातल्या गावात त्यांनी नोकरी शोधण्यापेक्षा तरुणांनी आजच्या आपल्या व्यवसाय आपला त्यांचा स्वतःचा चालू झाला आणि गावातल्या लोकांना रोजगार देऊ शकते. हा व्यवसाय चालू केल्यामुळे आम्ही स्थानिक शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा आम्ही त्यांना शेतकऱ्यांना 5-10 रुपये जास्त देतो. अधिक इथल्या महिलांना रोजगार झाला आणि सुरुवातीला आम्ही 30 ते 35 किलो काजू दिवसाला फोडायचे. ते आता 3 टनापर्यंत आमचा दिवसाला काजूचा व्यवसाय गेला. ही साधारण वर्षाची एकदम साठवणूक असते. त्यामुळे बँके साधारण त्याची वार्षिक उलाढाल ही 8 ते 10 कोटीची वार्षिक उलाढाल आहे. आणि तरुणाने जर इथले सुशिक्षित तरुण म्हणजे शिकलेले तरुण ग्रॅज्युएट झालेले असतील ते मुंबईला जातात. साधारण त्यांना मुंबईला गेल्यानंतर इंजिनियर असतो. त्याला साधारण पगार विचारला तर 20,000-25,000 मुंबईला सांगतात. मग अशा सगळ्या शिकलेल्या मुलांनी समजा हा जर उद्योग चालू केला, 100 किलोचा जरी व्यवसाय काजू बी फोडण्याचा दिवसाला जरी चालू केला तर साधारण 100 किलो काजू बी फोडली तर साधारण त्याला 5,000 रुपये दिवसाला उरतात. 5,000 रुपये. आणि हे सगळं ज्या तरुणांना किंवा बचत गटांना उद्योग करायचा असेल त्यांनी ते प्रशिक्षण घ्या. त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ. मार्केटिंग त्यांना दाखवू. मार्केटिंग करायचं दाखवू. त्याच्यात कुठच्याही प्रकारची त्यांना अडचण आली तर ती आम्ही सॉल्व करू अडचण त्यांची. आणि तो उद्योग त्यांचाही कसा भरभराटीला जाईल या दृष्टीने करू. आणि आमच्या मार्गदर्शनाखाली केलेला उद्योग त्यांचा अजिबात लॉस जाणार नाही याची आम्ही देतो. याविषयी सांगताना नेरुळकर सांगतात की 30 वर्षापूर्वी 100 किलो युनिटने हा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे देखील नव्हते. मग बँकेकडून 5,000 रुपये कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी 35 किलो काजू दिवसाला फोडून हा व्यवसाय कुटुंबासमवेत चालवत होतो. नंतर हा बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन हा व्यवसाय वाढवत आज आपल्या कारखान्यात 125 मजूर काम करत आहेत. तसेच दिवसाला 4 ते 5 टन काजू बी फोडली जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतो. शेतकऱ्यांना देखील बाजारभावापेक्षा 3 ते 5 रुपये किलोला जास्त देऊन हमीभाव देऊन हा माल खरेदी केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होतो. तसेच तयार झालेला काजूगरा स्थानिक तसेच गोवा राज्यात परदेशातही पाठवला जातो. यातून एक वर्षाकाठी 9 ते 10 कोटीची उलाढाल होते. येथील काजू बीला GI नामांकन मिळाल्याने परदेशातही याला मोठी मागणी असते. आपल्याजवळ सध्या 125 जणांचा रोजगार यामुळे प्राप्त झाला आहे. त्याचं एक समाधान मनाला मिळतं. एकूणच पाहिलं तर 5,000 रुपयांपासून नेरुळकर यांनी हा व्यवसाय सुरू करून आज 10 कोटीच्या घरात मेहनत व जिद्द चिकाटीच्या जोरावर नेऊन पोहोचवला आहे. न्यूज 18 लोकलसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग.